मक्तेदारी. चल हट. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी, कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी. कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी, तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. त्याची बदली झाली कोल्हापूरला. एकदा तरी फोन केला का तुला? वेट द्या म्हणते मला. वेट नाही ना. मी एकदा पण फोन नाही केला त्याने. अहो बोलू नका हो तिला काही. अगं रेंज नसेल ग. रेंज काय, तो माझ्या स्वप्नात पण येत नाही. तुला माहितीये माझ्या स्वप्नात ना भूकंप झालेला मला दिसला. आता काय झालं? चला बघूया. चल 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 चल. आयो या काय झालं की वा? मी स्वप्नात साऊथचं हिरो झालो होतो. हिरोईन बरोबर गाड बोलत होत. आपली पोट ये पोट ये पोट ये आपली पोट ये रिंगावे. आयो आणि जाग झालं तर हे काय झालं सगळं? अयो मॅडम हे कळलं तर काय होईल? आवरावर करायला पाहिजे की वा? अयो करायला पाहिजे. अयो मॅडम तुम्ही मला ओळखले? ओळखले म्हणजे काय करून ठेवलंस? काय करून ठेवलंस? काही नाही हो मॅडम, ते मी इडलीचं पीठ काढलं. असं इडलीचं पीठ काढलं? अहो इडली बनवण्यासाठी पीठ काढलं. या पिठाची नाही होत, त्या पिठाची मी इडली करणार होत असं मी विचार करत होत. अरे पण इडली बनवण्यासाठी विचार करायची काय गरज आहे? अयो कोणीतरी बोललंय, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. जास्त बोलतोयस तू. हे सगळं कसं केलंस ते सांग. ती पसारा अयो मॅडम सांगत त्याच काय, मी विचार करत 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 स्वप्नात गेलो. स्वप्नात मी साऊथचा हिरो झाला. नार गुंडी पार गुंडी पार. अरे बापरे. हा त्याच्या पुढं बघतो तर काय समोर दादा विलन. मी त्यांना एका बोटानं मारलं. बहिणी 10 कप कशा फुटल्या. मग तू पुढे ते विलन मला 2 गोळी मारतो. मग तू मारतोस. नार गुंडी पार गुंडी पार. साऊथचा हिरो कधी पण मरत नसता. मग पुढे पुढे काय, पुढे त्या 2 गोळ्या मला मारतो. हातात पटक. अरे पण तुझ्या हाताला गोळी नाही लागत? अयो असे चिमटीत पकडल्यावर कसं काय लागणार गोळी? सॉलिड आहे का? हा त्याच्या पुढे मी त्या 2 गोळ्या खाता आणि मग पच्या 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 असं 2 गोळ्याचं दात तुकडं करत. त्या विलनला सगळ्यांना मारत. सगळं विलन जागच्या जागी मरत. बंदुकीची गरजच नाही ना आपल्याला. पुढे मी बाईक घेतो. भूम 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 भूम. बघतो तर काय समोर डोंगर असतं. डोंगराला मी असं फाईट मारतो आणि डोंगराचा रस्ता बनत. मी जाग होत. मी जाग झालं तर हे पिठाचं पिशवी फुटले. मग तू अशीच स्वप्न बघायला लागलास ना? घरातल्या सगळ्या वस्तू फुटतील रे. वहिनी ज्याला ती घरात ना फुटव. आया एवढी काय पिठाची पिशवी फुटली तर तुम्ही मला घरातून फुटवा फुटवीच्या वार्ता करता किंवा? मॅडम मी काय म्हणतोय, जर घरातलं टीव्ही फुटले तर काय होईल? डोकं फोडेल मी. अयो वाचलं किंवा माझं डोकं नाही. म्हणजे त्या दिवशी मी स्वप्नात टीव्ही फोडणार होतं. सगळी स्वप्न बघायची सोडून दे. मुत्तू याद राहा घरात आता काय फुटलं ना मुत्तू. अयो मॅडम स्वप्न नाही बघितलं तर माणूस कसं काय जगणार? श्वास घेऊन.
अयो श्वास घेऊन माणूस जगत ते मला पण माहिती को, पण खरं माणूस जगत ते स्वप्नावर बघा. भिकारी पण स्वप्नात राजा बनत. कॉमन मॅन ट्रेन मध्ये धक्के खात खात असत ते सुद्धा एसी कारचं स्वप्न बघत. शिबिताई तुम्ही सुद्धा हिरोन बनण्याचं स्वप्न बघता की नाही? ऍक्च्युली ते इम्पॉसिबल आहे, पण तरी सुद्धा तुम्ही बघता की नाही? तेच म्हणतो मी, माणूस उद्याचा दिवस कसा चांगला जाईल यात आज जगत. तुम्हाला ते गाणं माहिती का हो? कुठलं? मल्ला रे वारी दुमडक दुमडक वाजवाय. मल्ला रे वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर द्यावा. त्या देवाला, त्या गॉडला मी सांगणार की त्या गॉडने आपल्याला गिफ्ट दिले, म्हणून तर आपण म्हणतो थोडासा तो लिफ्ट करा दे, मुझको भी तो लिफ्ट करा दे. मुत्तू अगदी तत्वज्ञान सांगायला लागलास बाबा. मॅडम बहिणी, आपण याचं नाव चेंज करूया का? हे बघ, संत श्री मुत्तुस्वामी लेक्चर बाबा. नको रे बाबा, त्या बाबा लोकांना लय मार पडते. त्यापेक्षा मॅडम तुम्ही मला साऊथचा हिरो बनवा. ओ हिरो, सगळी स्वप्न पूर्ण होत नसतात. अयो मॅडम तुमचं काय स्वप्न सांगा बघू. तर माझं काय स्वप्न असणार? आमचे हे आहेत की नाही, हं? त्यांनी इन्स्पेक्टर व्हावं. अयो मॅडम ते इन्स्पेक्टर झालेच म्हणून समजा. तसाच तू, तसाच तू नाही रे, तसाच तू. अयो तसाच तू समजून घ्या की हो. अरे हा कोण आलं मी बघते, आणि हे आवरा आधी अवतार. आवडतो. तसाच तू म्हणे. आता हे कशाला आले चंगू मंगू? वहिनी तुम्ही आमची नावं विसरलेली दिसताय. चंगू मंगू नाही, मी विजा, हा पक्या. तेच ते. पक्या प्रकाश प्रकाश. आपण आयुष्यात काय प्रकाश पडला? वहिनी आता आम्ही काय पहिल्यासारखे आलतू फालतू राहिलेलो ना. आता आम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी चालवतो. एजन्सी का? अरे वा 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 वा. आपण किती केस सॉल्व्ह केल्यात? किती म्हणजे काय विचारता? हा, किती काय विचारता? हा. अजून एक पण नाही झाली, पण प्रयत्न चालू आहे. म्हणतात ना, प्रयत्न वाळूचे कण रगडिता रगडिता. काय गळे रे? मला काय माहित, आपल्याला माहित नाही ते आपण बोलत नाही. असू दे, काहीतरी गळू दे, पण प्रयत्न जोरदार चालू आहे. त्याच्यामुळेच मी आता माझ्या आईची इच्छा पूर्ण करणार आहे. हो का? आपल्या आईची इच्छा काय? माझी आई लहानपणापासून म्हणायची की हा मोठं झाल्यावर खूप मोठे दिवे लावणार. हो का? मग माझी आई आता गेली, पण मी तिची इच्छा पूर्ण करणार आहे. हो का? मग आपण आता कुठे कुठे दिवे लावायला इकडे काय करताय? अहो असं काय करताय, येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मीच तर दिव्यांचं तोरण लावणार आहे. हो का? आता काय तोरण लावायला इकडे आलात? तसं नाही वहिनी, काय आहे ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ना, त्यांच्या आम्ही सभासद आहोत, आणि ती वर्गणी मागायला आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. हे पण धंदे सुरू केलेत का? वहिनी ही जनसेवा आहे, आणि जनसेवा हीच ईश्वराची सेवा आहे. अच्छा, आता तुमची ही जनसेवा, ईश्वराची सेवा किती मोलाची आहे? काय नाही, फक्त 1000 रुपये. 1000 रुपये? अरे अहो वहिनी, 1000 रुपये म्हणजे ही तुम्ही स्वखुशीनं दिलेली देणगी. हा, आणि 100 रुपये तुम्ही दिलेली वर्गणी. 1000 रुपये आणि वर 100 रुपये? वा, 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 वा. अरे काय तू 1000 रुपये देतोस? म्हणजे 1000 रुपये देतोस? वहिनीच्या नावाला 1000 रुपये? मग वहिनीला काय मान आहे की नाही? मग काय? डोकं हलतंय म्हणजे मान आहे. अरे तशी मान नाही रे, वहिनीला काय इज्जत मान पण आहे की नाही? कोण आहे ग? हे काय मान आहेत? काय? आपलं हे म्हणतायत की मान आहे का तुम्हाला काही असं विचारतायत. हा, तुम्ही कशाला आलात? नाही, ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वर्गणी आणि देणगी घ्यायला आलेले, तर तुमच्या नावावरती 1000 रुपये लिहिलेत. काय? तुला सांगितलं ना मूर्खा, 1000 रुपये लिहिलेस. समजा मग सीताराम भाऊ आहेत ते, कर्तृत्ववान महान दयावान हवालदार आहेत ते, आणि 1000 रुपये लिहितो. समजा. चल 2000 लिही, 3 लिही. अरे वर्गणी घ्या, देणगी किती द्यायची ते मला ठरवते ना. ठीक आहे, मग स्वखुशीने तुम्ही 5 द्या. 50 लिहा. 50? 50 जरा जास्तच आहे, पण तुमच्यासाठी दिलंय. सीताराम भाऊ काय सॉलिड आहात तुम्ही. काय चेक देताय? कॅश. कॅश द्या द्या. ठीक आहे. 50 रुपये? हो, स्वखुशीने देतोय. अहो पण तुमची मान जागेवरच आहे.
आणि आता पैसे मिळाले आहेत ना, आता चालते वा. आणि तिकडे भक्तीची गाडी लावायची हो. ते काय सांगायला पाहिजे आम्ही असं भक्तीमध्ये डीजे लावणार आहोत ना की पोरं नाचलं पाहिजे. तुम्ही किती खिडक्या बंद करा, आवाज घरात आल्याच पाहिजे. देवाचं नाव तुमच्या कानावर पडलंच पाहिजे अशी फुलट व्यवस्था केली आम्ही. कशी वाटली माझी आयडियाची कल्पना? हे बघ, पण 10 नंतर साऊंड बंद. हा. साहेब आम्ही कायद्याच्या बाहेर थोडेच आहोत. आता घराच्या बाहेर वा. चला पैसे मिळाले ना, चला निघा. हा. बरं ठीक आहे. वहिनी तुमची देणगी तर मिळाली. पण एक काम करा, तुम्ही तिकडे सार्वजनिक गणेशोत्सवाला याल ना, तेव्हा आमचं नाव सांगू म्हणजे कसं आम्हाला पटकन दर्शन मिळेल, पुढे लाईनीत उभं राहायला नको. सांगू नका, पुढून मागे ठेवतील लाईनीत. आम्हीच सांगितलेलं, आम्ही नियम बनवलाय की नाव सांगून कोण येईल त्याला मागे पाठवायचं. आणि आम्हीच नियम बनवलाय आणि आम्हीच मोडला तर चांगला दिसत नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्ही अजिबात आमचं नाव सांगू नका. मात्र तुमचं नाव मी बोर्डावरती लिहिणार आहे. 50 रुपये वर्गणी दिली. काय त्याची गरज नाहीये, म्हणजे माझ्याकडे 25 रुपये सुट्टे नव्हते म्हणून मी 50 दिला. म्हणजे काय एवढे नाही, ती आमची आयडियाची कल्पना आहे. म्हणजे काय आहे, आम्ही कमी वर्गणी देतात ना, कमी देणगी देतात, त्यांच्या मी बोर्डावर नाव अच्छा, असं आहे का? सीताराम शिंदे यांच्याकडून 50 रुपये, पुढच्या वेळेला ते जास्त देणगी देतात. हा आमचा अनुभव आहे. मग आता झाले, अनुभव संपले, आता चला. वहिनी, बाहेर पोस्टमॅन आला, ते तुमचं लेटर मी घेतलं होतं. आमची लेटर ही लोक काय घेतात? तुम्ही कसे आमचे लेटर्स घेतात? आणि तो पण देतो कसं काय? लेटर बिटर घेतात? वाच. असं आहे ना, ही लोक पण. हे अजून इकडेच उभे आहेत. मरू दे, वाच तू. अय्या! काय? मुत्तू! माझं नाव सोडून मुत्तूचं नाव घेते. मला नाही. मुत्तू! अरे मुत्तू, तू सांगितलं असतं की काही स्वप्न पूर्ण होतात, त्यामुळे हे स्वप्न तो आता इन्स्पेक्टर झाला. सीताराम भाऊ, अभिनंदन. आता तरी देणगी वाढवा. वाढवतो आम्ही. हा सोडा, 500 रुपये लिहून टाक. मी काय म्हणतोय, आता माझी काही इच्छा ती पूर्ण करा. नाही ना, आम्ही करतो ना, तू सांग ना तुझी काय इच्छा. म्हणजे मी असं म्हणत होते की आपण ना गणपती बाप्पांना आपल्या घरी आणूया, म्हणजे 1.5 दिवस पण चालेल. प्लीज 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 ना, प्लीज. ठीक आहे. डोके, आज चक्क तू जागा. माझी तर झोपच उडाली. का रे? का म्हणजे तुम्हाला माहित नाही, आपला सीताराम इन्स्पेक्टर झालाय आता. आपल्यामधला हवालदार इन्स्पेक्टर झाला आणि आपण आहोत तिथेच आहोत. तरीच तो काल ड्युटीवर आला नव्हता. पण ना, मला वाटतं ना, या आधीच त्याची बढती झाली पाहिजे होती. तुम्हाला आठवतंय, त्याने त्या बंड्या कोल्हेला पकडलं होतं. आता तुझा खेळ संपलाय. ती बंदूक खाली ठेव. आपल्याकडे पण बंदूक आहे, कळलं ना? कोणी मारलं मला? कोणी मारलं? आणि तुला माहित आहे, त्या किडनॅपरच्या तावडीतून त्याने केतनला सोडवलं होतं.
हा मला पण आठवत आहे बरोबर. अरे त्याचे कारनामे किती झाले हा, आणि आपण काय केलं, त्याला चिडवत बसलो, कावळ्याच्या तोंडात पुरी. आपण त्याला कावळा म्हणू शकतो का? नाही, आता त्याची बढती झाली ना, आता आपण त्याला ना डोम कावळा म्हणू शकतो. म्हणजे आता आपण म्हणणार डोम कावळ्याच्या तोंडात पुरी. बरोबर आहे. आम्हाला पण विनोद सांगा. इस खुशी में का नातेवाईकात आमचे शक्यच नाही, आमच्या नातेवाईकांना स्टँडर्ड आहे. तुला काय म्हणायचंय, आम्हाला स्टँडर्ड नाही? ते आता समजेलच. कसं काय? आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी साऊंडची परमिशन मागायला आलो आहे. ओके, देऊन टाका, आताच्या आता परमिशन द्या. हा, ही परमिशन बघितलं, आमच्या परमिशन शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आता कळलं का आमचा स्टँडर्ड? सॉरी साहेब, सॉरी. आता कळलं तुम्ही किती महान आहात. अरे माय, अरे डोके साहेबांसारखं डोकं कुणाचंच नाही, आणि जाधव साहेबांसारखी छाती तर कुणाचीच नाही. नक्की तुम्ही आमची स्तुती करताय की नाही, काय सांगायची गोष्ट झाली. हे बघ, तू जाधव साहेबांना ओळखलं नाहीस. अरे तू जाधव साहेबांकडे सार्वजनिक गणेशोत्सवाची देणगी मागितलीस ना, तर आत्ता देतील ते. हो, आत्ता देतो. ली 11.25 रुपये ली. हे जरा जास्तच होत आहेत. जास्तच आहे. आणि डोके तुम्ही 5.25 रुपये. ली भक्तीला मोल नसतं. ली तू ली. मी नेहमीच सांगतो. हो, आणि ह्यांचं नाव आहे ना, ते वरती बोर्डावर ली. हो, वरती पहिलं ह्यांचं नाव ली. अजित जाधव 11.25 रुपये देणगी. त्याच्या खाली कारभारी डोके 5.25 रुपये देणगी. त्याच्या खाली सीताराम शिंदे 10,000 रुपये देणगी. तुम्हाला वाटलं काय, आधी ते 5,000 देत होते, 5,000 की नाही, पण जेव्हापासून ते इन्स्पेक्टर झाले ना, त्यांनी 5,000 आणखी जास्त दिले. एक काम करा, माझे 5,000 आणि या जाधवांचे पण 5,000 घ्या. अहो तो इन्स्पेक्टर वगैरे असेल, पण आम्ही दोघं हवालदार आहोत. हवालदार. क्या बात आहे. कशी आहे येण्याची कल्पना? बरोबर. नुसतं पावतीवरच नाव लिहू की देताय पैसे? अहो थांबा, बघा आत्ता देतो. हे घ्या आमचे 5,000 घ्या. दादाची जमीन आहे. हो ते आपण भरू, पण इज्जत महत्वाची आहे. हे बघ, या दोघांचं नाव वरती लिहायचं. मग कालती कोणाचंच नाव नसणार. काय? नाही, नाव काढायला जागाच नाही. चल काढतं पाय घेऊया. चल अरे डोके, ऐक, त्याने हरभऱ्याच्या झाडावर चढवलं तर तू चढलास. आणि मग काय झालं, तो सीताराम तो 10,000 रुपये देणार आणि तुम्ही काय 11.25, मी काय 5.15. कसं दिसतं ते वाचायला? शी. बरोबर आहे, पण 5,000. गुड मॉर्निंग सीताराम. आपलं गुड साहेब. तुम्हाला साहेब म्हणताना मला कसं तरीच वाटतं. नको म्हणू. म्हणावं तर लागेलच. पण त्याचं काय सीताराम? साहेब नाही, होईल हळूहळू सवय होईल आम्हाला. पूर्वी या चेअरवर राणे साहेब बसायचे, आता मला बसावं लागणार. घे बसून घे. घ्या बसून घ्या सीताराम साहेब. करेक्ट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जरी तुमचा साहेब असलो तरी तुम्ही मला तुमच्यातलं समजा. तेच समजतोय. तसं कसं समजायचं सीताराम साहेब? म्हणजे पोलीस स्टेशनचं वातावरण कसं खेळीमेळीचं ठेवूया आपण. किती मोठं मन आहे तुमचं सीताराम साहेब. आणि मोठ्या मनाने त्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी देणगी दिले सीताराम साहेब. हो, पण आम्ही पण काय कमी नाही दिली देणगी. किती दिले तुम्ही? 5,000 दिले प्रत्येकी, आणि आमचं पण आता त्या बोर्डावर नाव लागणार. 5,000? अरे अरे, म्हणजे विजय पाक्या इकडे देणगी मागायला आले होते. हो. अरे तुम्हा दोघांना त्यांनी हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय. म्हणजे
पण तुम्ही 10,000ची देणगी नाही दिली. अरे मी फक्त 500 रुपये दिले. या डोक्याला सांगत होतो पण या डोक्याच्या डोक्यातच आलं नाही. अरे 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 काहीच प्रॉब्लेम नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अरे अरे तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पा पावे जसा मला पावलाय. मी ह्या वर्षी 1.5 दिवसाचा गणपती आणणार आहे. तुम्ही पण दर्शन घ्यायला यायचा. हा हा आजपासून माझ्या घरी सजावटीची तयारी सुरू झाली असेल. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल